जुन्या लोकांना हे माहिती आहे की आपण आपल्या स्वतःशी कनेक्ट होण्याचा आधी प्रयत्न करतो. आपल्या स्वतःशी म्हणजे आपल्या या जिवंत अस्तित्वाशी आपण कनेक्ट होण्याचा प्रयत्न करतो. आणि जिवंत अस्तित्वाशी कनेक्ट होणं म्हणजे काय याचा अर्थ जुन्या लोकांना आता माहिती झालेला आहे की जिवंत अस्तित्वाशी कनेक्ट होणं म्हणजे या जिवंत कायाशी कनेक्ट होणं. आपली काया जिवंत आहे ना, आणि आपली काया जिवंत आहे हे कशावरून म्हणतो आपण? जाणवतं, जाणीवा, फील होतं. ते आता मी बोलतो, मला फील होतं. आता बोलताना आवाज येतो की आणखीन काय, आता मला घशात खो तर ते फील होतं. ध्वनी फील होतात, आवाज फील होतो, हालचाल फील होते. काही आपण बोलत नाही तेव्हा जी शांतता असते ती शांतता फील होते, जाणवते. म्हणजे जाणीवा ज्या आहेत, फिलिंग ज्या आहेत, ह्या आपल्याला जिवंतपणाचा अनुभव देतात. किंवा हिंदीमध्ये फार चांगला शब्द आहे त्याला, जिंदापन का एहसास होता है. जेव्हा आपण स्वतःमध्ये पाहतो, स्वतःकडे स्वतःची जेव्हा जाणीव होते, आपल्याला जाणीवा होतात, तेव्हा आपल्याला जिवंतपणा जाणवतो आपल्यातला. कारण आपण जिवंत आहोत आणि जिवंतपणा जाणवतो. पण त्याच्याकडे आपलं लक्ष नसतंय. त्याच्याकडे आपल्या जिवंतपणाकडे म्हणजे आपल्या जीवनाकडे आपलं लक्ष नसतंय. म्हणजे आपल्याला स्वतःचं भान नसतंय. आणि ही मनाची कशी अवस्था आहे ती, ह्याच्यावर आपण बराच विचार पण केलेला आहे. मनाची अवस्था किंवा आपल्या जीवनाची अवस्था अशी का आहे? आपल्याला जीवन संपूर्णपणे का जाणवत नाही? आणि संपूर्णपणे जीवन जाणवणं म्हणजे काय? तर आपल्याला आपल्या शरीराचं पण आपल्याला संपूर्ण भान नसतंय की आपण आता समजा बसलेलो आहोत किंवा प्रवास करत आहोत, एकटे आहोत किंवा गर्दीत आहोत, घरात आहोत की बाहेर आहोत. आपल्याला आपण स्वतःशी कनेक्ट नसल्यामुळे कधी कधी याचं भान नसतं की आपण कुठे आहोत. आपलं बसणं, आपलं बोलणं हे आपल्याला जाणवत नाही. म्हणजे आपलं शरीर आपल्याला जाणवत नाही, शरीरातला जिवंतपणा आपल्याला जाणवत नाही. म्हणजे जाणीवा म्हणजे सुख दुःख आपल्याला कधी कधी जाणवत नाही. नेमकं आपल्याला काय मनोवस्था कशी आहे आपली हे आपल्याला स्पष्ट जाणवत नाही. आपल्या भावना आपल्याला जाणवत नाहीत. आपले विचार प्रक्रिया तर आणखी दूरची गोष्ट आहे की मनात विचार चालतात, मी नेमकं काय होतंय, काय चाललंय मनामध्ये, याची जाणीव नसते, याचं भान नसतंय, याची जागृती नसते. याला पालीमध्ये सती म्हटलेलं आहे. आणि बुद्धांनी सती, जागृती म्हणजे जीवनाचं भान, आत्मभान, शरीराचं भान, जाणीवांचं भान, ज्याला पालीमध्ये वेदना म्हणतात, चित्ताचं भान म्हणजे भावना, इमोशन्स, पाहिजे नकोचा संघर्ष, आणि विचार प्रक्रिया किंवा शरीराला जोडली गेलेली ही 5 इंद्रिय, डोळे आहेत, कान आहेत, नाक आहे, जीभ आहे आणि संपूर्ण कायेवरची त्वचा आहे. तर याचं भान, तर ती सती
ते भान डेव्हलप केलं पाहिजे, विकसित केलं पाहिजे, ही शिकवण बुद्धांनी दिलेली आहे. ही शिकवण बुद्धांनी दिलेली आहे. त्याला जागृती म्हटलेलं आहे, सती म्हटलेलं आहे किंवा सती संप्रजन्य म्हटलं. आता काही जुने लोक जे आहेत त्यांना हे शब्द माहिती आहेत. नवीन लोकांनी हे शब्द जरी अवघड वाटत असले तरी त्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपण त्याला आणखीन सोपं करण्याचा प्रयत्न करतोय, सोप्या भाषेत समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. जसं आपण म्हणतो की जिवंतपणाचं भान, जिवंतपणा. आता हा काय कुठल्या ग्रंथात अशी भाषा नाही. आपण ते समजून घेऊ शकतो की जिवंतपणा हा जाणीवांमुळे आहे. आपल्याला जाणवतं म्हणजे आपलं बोलण्यातला ध्वनी, आवाज, माझा आवाज तुमच्या कानावर पडतो, माझा आवाज तुमच्या कानावर पडतो, तर तुमच्या कानाला म्हणजे तुम्हाला ते जाणवतं की काहीतरी आवाज येतो है ना. म्हणजे हे जाणीवा जे आहेत, ह्या जाणीवांमुळे आपल्याला जे चाललंय जीवनामध्ये ते लक्षात येतं, हळूहळू समजतं. पण आपला त्याच्याशी संपर्क नसतो, त्याच्यामुळे त्यातले बारकावे आपल्याला कळत नाहीत. आणि एक मिनिट काही लोक जॉईन होत आहेत. तर आपल्या शरीरातल्या जाणीवा आपल्याला जाणवत नाहीत, कारण आपण स्वतःशी कनेक्टेड नसतो, स्वतःमध्ये जोडले गेलेलं नसतो. म्हणजेच आपलं मन विखुरलेलं असतं. पण ते कुठं विखुरलेलं असतं, कुठं असतं ते नेमकं? जर आपल्याला आपलं मन कुठं आहे हे जर जाणवत नाही इथे, तर मग ते कुठं असतं? आपण त्याला म्हणतो की ते बाहेर असतं. आपण काय म्हणतो, मन भटकतं म्हणजे आपण म्हणतो ते बाहेर असतं. बाहेर असतं म्हणजे काय? डोळ्याला जे दिसतं त्याच्यामध्ये असतं. आता माझ्या समोर समजा कॉम्प्युटर आहे आणि कॉम्प्युटरवर तुमच्या 8 विंडोज आहेत त्या. आणि आता समजा अनिल गायकवाड मला दिसतात, बाकीच्यांचे काही फोटो दिसतात. राजेंद्र साठे त्यांचा फोटो दिसतो, किंवा शशी गायकवाडांचा फोटो नाही, दीपक पाटोळेंचा फोटो नाही, माया जाधवांचा फोटो नाही, अशोक मस्केंचा फोटो आहे. शशी गायकवाड आता त्यांनी ऑन केलेला आहे कॅमेरा, नाही ते दिसतात. भूषण सोनवणेंचा फोटो नाही त्यांच्या याच्यावर. म्हणजे एक का ओके काय हरकत नाही. मी उदाहरण देतोय. माझ्या डोळ्याला ह्या ज्या विंडो आहेत, 8 विंडो आहेत, ह्यातल्या काही दिसतात, म्हणजे काही जशा आहेत तशा दिसतात. त्यांचे चेहरे आहेत, त्यांचे चेहरे दिसतात. म्हणजे एकच चेहरा दिसतो, एक अनिल गायकवाडांचा नाही तर माझा. 2च चेहरे दिसतात. काही 2 फोटो दिसतात, बाकी त्यांना काही म्हणजे जसं आहे तसं दिसतं. आणि तिथे माझं लक्ष तिथे जातं, किंवा आवाजावर माझं लक्ष जातं, किंवा काही गंध वगैरे असेल आजूबाजूला, समजा काही किचन मध्ये काही चाललेलं असेल तर तिकडे माझं लक्ष जाईल. किंवा नुकतीच कॉफी घेतली मी आणि कॉफीचा गोडवा थोडासा माझ्या तोंडात आहे, जिभेत आहे, तर ते मला जाणवतं. ते आता फारसं गरम पण होत नाही आणि थंड पण नाही, म्हणजे सौम्य असं मध्यम हवा, मध्यम उष्णता आहे, ते शरीराला जाणवते. किंवा मग माझ्या मनामध्ये जे काही मेमरी मधले जे काही विचार आहेत किंवा जे काही जाणीव आहेत त्या मला जाणवतात. तर जर मला माझं भान नसेल, मला सती नसेल, जागृती नसेल, या सगळ्या विषयामध्ये मन
पांगलं जातं, असं सगळ्या विषयांमध्ये गुंतलं जातं. माझं समजा ह्या 8 विंडो आहेत, आता एक विंडो कमी झाली तर एक व्यक्ती हे झाला म्हणजे लेफ्ट झाले. तर या 7 जे आता विंडोज आहेत, ह्या खिडक्या आहेत माझ्या कॉम्प्युटरवर. तर माझं मी जर भानावर नसेल, सतीमध्ये नसेल, तर ह्या प्रत्येक गोष्टीचा विचार करण्यात मन गुंतणार आहे की हे कोण आहेत, हे कोण असतील, हे का गेले, हे का थांबले. थांबलं तर नाही विचार, पण गेले का, तर काही विचार मनामध्ये येऊ शकतो आणि त्याच्यामध्ये माझं बोलणं डिस्टर्ब होऊ शकतं, कारण माझं मन त्या विषयांमध्ये जातं. किंवा मनात काही असे विचार आले, मेमरी मधले, ह्यातल्या आठवणीतले काही गोष्टी अचानक मध्ये आल्या, तर तिकडे ते मन जाऊ शकतं, गुंतू शकतं. आपलं मन भटकतं ते अशा प्रकारे भटकतं. आपलं मन जे भटकतं ते विषयांमध्ये अशा प्रकारे भटकतं. ते भटकण्याचं एक कारण जे बुद्धांनी सांगितलेलं आहे की आपल्याला ह्या मनाच्या भटकण्याचं किंवा विषयांचं, ज्या ज्या गोष्टीत ते भटकतं, म्हणजे ते इंद्रियांचे विषय असोत, 5 इंद्रियांचे, डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा, किंवा 6व्या मनाचे विषय असो, विचारांचे विषय असो किंवा भावनांचे विषय असो, या सगळ्यामध्ये मन हे व्यस्त असतं. आणि त्यातल्या काही ज्या चांगल्या गोष्टी, म्हणजे प्रिय गोष्टी ज्या असतात त्याच्यात ते अडकलेलं असतं, त्याचा लोभ असतो का हे मला असं असं पाहिजे, मग ते पाहिजे म्हणून त्याच्यामध्ये अडकलेलं असतं. किंवा काही विषय असे असतात की ते मला नको पण मनात येतात, अप्रिय आहेत पण ते मनात येतात, तर त्याच्यामध्ये पण माझं मन डिस्टर्ब होऊ शकतं, विचलित होऊ शकतं. मनाचं विचलन हे अशा प्रकारे असतं. तर हे विचलन म्हणजे हे डिस्टर्बन्स, हे मनाचं भटकणं, हे मनाचे वेगळ्या कारणांनी मनामध्ये निर्माण होणारे ताण तणाव, हा आपल्या दृष्टीने त्रासाचा विषय असतो. टेन्शन जे निर्माण होतं ह्या विषयांमुळे, फक्त विषयांमुळे नाही, विषयांमुळे निर्माण झालेल्या भावनांमुळे ते मन आपलं डिस्टर्ब होतात. आणि आपण मग म्हणतो की माझं मन स्थिर नाही, शांत नाही, एकाग्र नाही, मला झोप येत नाही, माझं लक्ष लागत नाही, माझा अभ्यास होत नाही, मला हे जमत नाही, ते जमत नाही. डोकं टेन्शन आहे, त्या टेन्शनने तुमचं डोकं उठेल, डोकं दुखेल, किंवा तुमच्या मनावर जास्त ताण असेल तर तुमच्या हार्टवर प्रेशर येऊ शकतं, त्याच्यामुळे बीपी वाढू शकतं, किंवा आणखीन तो त्रास वाढत गेला तर त्याचे परिणाम आपल्याला माहिती आहे. बीपी जर जास्त वाढत गेला तर मग त्याचा हार्टवर प्रेशर येतो आणि काही होऊ शकतं. हार्टचे वेगवेगळे आजार होऊ शकतात. सतत त्याचा विचार करत राहिल्यामुळे मेंदूवर पण ताण येतो, डोकेदुखी होऊ शकते, अर्धशिशीचा मायग्रेन असे काही आजार होऊ शकतात. किंवा आपल्या शरीरावर आणखीन त्याचा परिणाम होत गेला तर मणक्याचे आजार होऊ शकतात, किंवा पोटदुखीचे आजार होऊ शकतात, शुगर वाढू शकते. आजकाल हा तर फार मोठा जागतिक प्रश्न बनलेला आहे की साखर वाढते, शुगर वाढते, आणि शुगर वाढले की सगळ्या इंद्रियांवर त्याचा परिणाम होतो. हळूहळू जास्त असेल तर जास्त परिणाम होतो. आपली पचनक्रिया बिघडते, बद्धकोष्ठता असू शकते, मूळव्याधीचा त्रास असू शकतो. तर हे जे मनावरचं टेन्शन आहे, आता मेडिकल सायन्स, आता ही माझी भाषा नाही बोलत मी मेडिकल सायन्सचा पण आपण दाखला घेऊ शकतो. डॉक्टर लोक पण म्हणतात की आपले जे आजार आहेत हे जवळपास 80-90% पुढे म्हणजे आजाराची कारणं जर पाहिले तर 90% जास्त आजार हे आपल्या सायकोलॉजीमुळे होतात, मानसिकतेमुळे होतात, मानसिक तणावामुळे होतात.
म्हणजे दुःख जे निर्माण होतं, ज्याला दुःख म्हटलं बुद्धांनी, ते अशा प्रकारे निर्माण होतं. आणि हे जर कमी करायचं असेल तर आपल्याला दुःखमुक्तीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. आणि दुःखमुक्तीसाठी प्रयत्न करायचे असतील तर बुद्धांचा जो अंतिम संदेश आहे तो जागृतीशी संबंधित आहे. त्याला अप्पमादेन संपादेश असं म्हटलेलं आहे की भिक्खूंना नाही, सर्वांना त्यांनी तेच सांगितलं की आपले प्रश्न जर सोडवायचे असतील जीवनातले तर स्वतःबद्दल स्वतःचं भान ठेवा, स्वतःमध्ये जागृतीपूर्वक उतरा, जीवन पहा, जीवन समजून घ्या, जीवनाचे प्रश्न समजून घ्या. आनंद असेल तर ठीक आहे, परंतु जेव्हा दुःख असतं तेव्हा माणूस विचलित असतो. तर तो प्रश्न सोडवायचा असेल तर दुःखाचा प्रश्न हातात घ्यावा लागतो. बुद्धांचं म्हणणं वेगळं आहे, आपलं म्हणणं वेगळं असतं. किंवा काही लोक वेगळं सांगतात, काही धर्म सुद्धा वेगळं सांगतात. काय सांगतात की दुःखापासून उलट पलायन करा, तुम्ही दुसरीकडे मन गुंतवा, मन रिझवा, तुम्ही तुमच्या एंटरटेनमेंट मध्ये, मनोरंजनामध्ये त्याला हे गुंतवा, संगीतामध्ये गुंतवा. मला शास्त्रीय संगीताचा मी 10-15-20 वर्ष सलग अभ्यास केलेला आहे आणि मला माहिती आहे संगीतामध्ये फार उच्च दर्जाचा आनंद मिळतो आणि तुम्ही जग विसरून जाता, म्हणजे स्वतःला विसरून जाता. आणि मग जे संगीताची हवा संपली, संगीतातला डोक्यावर मनातला प्रभाव कमी झाला का परत टेन्शन सुरू होतं. त्याचे बरेच चांगले आहे त्याचे. तर आपलं मन दुसरीकडे गुंतवलं तर ते तात्पुरतं गुंतलं जातं, परंतु तो विषय संपला की आपल्या मनातले ताणतणाव, आपल्या मनातले विचार, आपल्या मनातल्या भावना, आपल्या मेमरी या परत सक्रिय होतात आणि काही यातना देतात. म्हणून बुद्धांची शिकवण किंवा बुद्धांचं म्हणणं असं आहे की प्रश्न हातात घ्या, दुःखाचा प्रश्न हातात घ्या, मग दुःखाचं कारण सापडेल आणि ते कारण लक्षात आल्यानंतर दुःखाचं निवारण होईल, म्हणजे निर्वाण प्राप्त होऊ शकतं, जे बुद्धांना 35व्या वर्षी मिळालं. आणि त्याचा जो मार्ग आहे तो बुद्धांनी धम्म म्हणून जे काही सांगितलेलं आहे ते सगळं ते दुःखमुक्तीचा मार्ग आहे. आणि त्याचा आपल्याला पद्धतशीरपणे अभ्यास करावा लागतो. फक्त बौद्धिक अभ्यास नाही, प्रॅक्टिस पण करावी लागते. म्हणजे जीवन समजून घ्यावं लागतं, म्हणजे जीवनाबद्दल जागृत व्हावं लागतं. जागृत कसं व्हायचं हे आपण बऱ्याच सत्रांमध्ये पाहिलेलं आहे. जागृत व्हायचं असेल तर ह्या जिवंत अस्तित्वाविषयी, म्हणजे त्या कायेविषयी जागृत व्हावं लागतं. कायेचं भान आलं पाहिजे आणि कायेचं भान येण्यासाठी आपल्याला श्वासाच्या आधारे आपण त्याच्यामध्ये उतरू शकतो. म्हणून ही जी काया, हे जे शरीर आतून आतमध्ये, पोटामध्ये किंवा ह्या धडामध्ये आतून आत जे श्वास घेतं, आतून बाहेर सोडतं, तर त्याच्या आधारे आपल्याला या जिवंत कायेमध्ये उतरता आलं पाहिजे. या कायेमध्ये उतरता आलं पाहिजे. मग आपल्याला सुखदुःखांची जाणीव होते की आपल्या जीवनात काय चाललंय. मग सुखदुःखाचं कारण, ते इमोशन्स म्हणजे भावना, विचार, हे सगळं आपल्याला हळूहळू कळायला लागतं. स्वतःचा खरा आंतरिक परिचय होतो. म्हणजे जीवनाचा परिचय म्हणजे आंतरिक परिचय होतो आणि बाहेरचाही परिचय होतो. बाहेरचा परिचय म्हणजे बाहेरच्या जगाचा आपल्यावर काय परिणाम होतो ह्याही गोष्टी हळूहळू कळायला लागतात आपल्याला. आपल्या मेमरीतल्या गोष्टी म्हणजे भूतकाळ पण आपल्याला कळायला सुरुवात होते, जाणवायला सुरुवात होते. आणि भूतकाळामध्ये आपल्या संबंधात आपल्याकडून किंवा इतरांकडून ज्या ज्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि ज्याचा आपल्याला त्रास होतो त्याचा अभ्यास व्हायला सुरुवात होते. तो जो अभ्यास आहे, त्या ज्या पूर्वीच्या घटना आहेत म्हणजे मेमरीज आहेत, त्याचं
अनालिसिस म्हणजे बुद्धांनी त्याला धम्म विषय म्हटलेला आहे. आणि ते धम्म विषय म्हणजे त्यातला कार्यकारण भाव समजायला सुरुवात होते आणि मनावरचा तणाव जो आहे तो हळूहळू कमी होतो. विचारांचा गुंता कमी होतो, भावनांचा गुंता कमी होतो, सुखदुःखाच्या जाणीवा स्पष्ट होतात, शरीरावरचा ताण कमी होतो आणि त्याच्यामुळे निर्माण झालेले आजार, त्याचा पण प्रभाव हळूहळू, त्याचा पण परिणाम हळूहळू कमी होतो. आता बरेच आता मेडिकल फील्डमध्ये सुद्धा मेडिटेशन सारख्या गोष्टींना फार महत्व देतात. पण ते सगळेच मेडिटेशनचे टेक्निक जे आहेत हे माणसाला दुःखातून मुक्त करत नाहीत असंही पण पाहायला मिळतं. ते तात्पुरतं ते एक प्रकारे पलायन पण असतं. जसं आता मगाशी मी मनोरंजनाचा मुद्दा सांगितला, तर माणूस स्वतः त्या यातनांपासून बाहेर जाण्यासाठी कुठेतरी पलायन करतो. त्यात एक मनोरंजनामध्ये स्वतःला अडकवून घेतो किंवा देवधर्मामध्ये अडकवून घेतो किंवा कुठल्या छंदामध्ये आणखीन याच्यात अडकवून घेतो, स्पोर्ट्समध्ये अडकवून घेतो किंवा बऱ्याच गोष्टी. माणूस हा स्वतःमध्ये थांबायला घाबरतो. माणूस स्वतःमध्ये थांबायला का घाबरतो? माणूस स्वतःच्या जीवनाशी कनेक्ट व्हायला का घाबरतो? कारण मनामध्ये यातना आहेत, टेन्शन्स आहेत, प्रेशर आहेत, काही चुकांची जाणीव होते, काही अपराधी भावना असतात, काही चुकीच्या गोष्टी केलेल्या असतात, आपल्याकडून झालेल्या असतात त्याची आठवण होते किंवा दुसऱ्यांनी आपल्या बाबतीत काही वाईट केलेलं असेल तर त्याची आठवण होते, घटना आठवतात. आपले जे आपलं मन जे आहे, जे मेमरीमुळे आपल्याला जाणवतं किंवा मनातल्या मेमरी ज्या जाणवतात त्या मेमरींचा त्रास होतो. त्या मेमरी त्रासदायक नाही, त्याच्याशी आपल्या ज्या भावना गुंतलेल्या असतात, कारण हे असं झालं, असं नव्हतं व्हायला पाहिजे, तर तो असा वागला, तसं नव्हतं वागायला पाहिजे, किंवा माझ्याकडून अशी चूक झाली, तशी नव्हती, नको व्हायला पाहिजे होती, असं जे सतत वाटत राहतं त्या भावनांचा त्रास होतो. पण त्या नेमक्या काय आहेत, कशामुळे होत्या? तर धारण केल्यामुळे, मनाचं जे मन सोडत नाही, त्याला सोडायचं कसं हे कळत नाही. त्याचं एक मुख्य कारण आहे की मनाचं भान नसतं, मनाला मनाची जागृती नसते. त्यामुळे ती जागृती सगळे प्रश्न सोडवते, ज्याला पालीमध्ये सती म्हटलेलं आहे. की जागृती, सती, आत्मभान, स्वतःचं भान म्हणजे शरीर, यातल्या जाणीवा, वेदना, यातल्या भावना, इमोशन्स म्हणजे चित्त, विचार प्रक्रिया यांचं भान आलं की प्रश्न सुटायला सुरुवात होते. आता बाबासाहेब पण जे म्हणायचे जागृतीचा आळणी तेवत ठेवा, तर ते का म्हणायचे असं, किंवा जागृतीचा विजू देऊ नका, हे असं ते का म्हणायचे? तर जोपर्यंत आपण जागृत होत नाही तोपर्यंत आपण कोणत्या बऱ्या वाईट मार्गावर आहोत किंवा आपलं वर्तन चांगलं आहे का वाईट आहे, आपल्या ज्या धारणा आहेत, आपले जे विश्वास आहेत, हे चांगले आहेत, योग्य आहेत की अयोग्य आहेत, हे कळत नाही. आता जागृतीचा आळणी तेवत ठेवा, बाबासाहेबांचा संदेश हा त्यावेळेला मुख्यतः जाती व्यवस्थेच्या संबंधित होता, अस्पृश्यतेच्या संबंधित होता. आणि बाबासाहेबांनी एक गोष्ट लोकांच्या लक्षात आणून दिली, अनुयायांच्या, की तुम्ही जाती व्यवस्था पाळता म्हणून पण जाती व्यवस्था चालू आहे. दुसरे लोक लागतात पण तुम्ही पण ती स्वीकारलेली आहे ना, तुम्ही पण त्यातून बाहेर पडायचा प्रयत्न नाही करत, तुम्ही पण त्याला जबाबदार आहात. म्हणून मग ते सुधारणेचे संदेश द्यायचे, अज्ञानाची जाणीव करून द्यायची, अनपडपणाची म्हणजे काय, अशिक्षितपणाची जाणीव करून द्यायची, गाफील अवस्थेची जाणीव करून द्यायची. कारण लोक अस्पृश्यता
हे आपलं पूर्वजन्माचं कर्म आहे. ते आपण पूर्वी काहीतरी पाप केलेलं आहे म्हणून आपण ह्या जातीत अशा खालच्या जातीत जन्माला आलो, असे खालचे लोकच मानायचे. आजही पण काही लोकांना तसंच वाटतं की नाही नाही, काही ते आपलं कर्म, ते कर्मच तसं आहे, आपलं नशीबच तसं आहे. आणि हे असं का वाटतं? एक तर आपल्यालाही वाटतं, आणि त्या वाटण्याचा, त्या अज्ञानाचा काही लोक फायदा करून घेतात. पण मुळात दोष हा त्याचाच असतो जो हे सगळं मानतो. जो अज्ञानी असतो त्या अज्ञानी माणसाचाच इतर लोक फायदा घेतात, आणि तोच माणूस ज्ञानी झाला की त्याचा फायदा, गैरफायदा इतर लोक घेऊ शकत नाही. ही बाबासाहेबांची फार मोठी शिकवण आहे. म्हणून शिका, शिका म्हणजे काय शिका? जीवनाचं भान आलं पाहिजे, ज्ञान आलं पाहिजे. त्याच्यासाठी शिक्षण घ्या. तुम्ही आपल्या अस्पृश्यतेच्या किंवा जातीची जी वर्तणूक आहे, विशेषतः आता समजा आता त्यांचं जे मुख्य काम होते पूर्वाश्रमीच्या महार समाजासाठी होतं. मग महार समाज कसा राहतो, कसा वागतो, कसा बोलतो, त्याचे काय, कशाला मानतो, ह्या सगळ्या गोष्टी ते लक्षात आणून द्यायचे. आणि उच्चवर्णीयांना तर ते सांगायचेच, परंतु कनिष्ठ लोकांना पण ते सांगायला कमी करत नव्हते. उलट त्यांच्यापेक्षा मी तर उच्चवर्गीय, उच्च वर्णातल्या लोकांना त्यांनी जेवढं कठोर बोलले नाही तेवढे जास्त कठोर ते त्यांच्या समाजात बोलायचे. म्हणजे गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या. हे गुलामीची जाणीव करून देणं म्हणजे काय सोपी भाषा नसणार आहे ती. जसं आता महिलांना, हे एक आपलं नेहमी आपण याचा संदर्भ घेतो, महिलांना सांगायचे की तुम्ही आम्हाला दुःख, ह्या भूमीवरचं, या धर्तीवरचं दुःख वाढवण्यासाठी जन्माला घातलं का? आम्हाला दुःख भोगण्यासाठी जन्माला घातलं, तुमचं काय कर्तव्य आहे की नाही? महिलांना पण जाणीव करून द्यायचे. ते संतती नियमनासाठी लोकांना सांगायचे की जास्त मुलांना जन्माला घालू नका, ज्यांची जबाबदारी तुम्ही घेऊ शकत नाही एवढी संतती निर्माण करू नका. काही लोकांना वाटत आता आपल्या काय हातात आहे, देवाची करणी, ते होणारच आहे. पण बाबासाहेब ते लक्षात आणून देतात, भानावर या, जागृत व्हा, परिणाम पहा त्याचे काय होतात. अगदी आता तुम्हाला इतके कठोर होते, स्वतःच्या बाबतीत पण कधी कधी इतके कठोर होते. आता ते म्हणायचे ना, मी 14वं अपत्य आहे. म्हणजे ते त्यांचा ते 14वे त्याच्या आई वडिलांची 14वी संतान होते, ते पुत्र होते, ते बाकी बहिणी होत्या आहेत. 14वं अपत्य. तर एक कठोर जाणीव ते म्हणतात, माझ्या वडिलांनी जर म्हणजे ही गोष्ट जरा लक्षात घेतली असती तर काही गोष्टी चांगल्या पण झाल्या असतात. तर त्यांची भाषा वेगळी असेल, पण स्वतःच्या वडिलांना सुद्धा ते तसं जाणीव करून, कारण त्याच्यातून समाजाला जाणीव करून द्यायची. हे नावं ठेवण्याचा मुद्दा नाही हा. तर त्याला कधी कधी ते नसतं, ते भान नसतं. तर सती जागृती भान ही जी गोष्ट आहे ही फार महत्वाची आहे. बुद्ध आणि बाबासाहेब यांच्या शिकवणीतला समान मुद्दा, समान संदेश जर कोणता असेल तर तो जागृतीचा आहे. त्याला पालीमध्ये सती म्हटलेलं आहे. बुद्धांना पण आपण संबुद्ध म्हणजे संपूर्ण जागृत म्हणतो. म्हणजे जागृतीमुळे ते बुद्ध झाले, ध्यानामुळे नव्हे. ध्यान ही मनाची वेगळी, ध्यान हे पलायन पण करू शकतो, दुसरीकडे पण ध्यान देऊ शकतो. ध्यान हे मनाचा वेगळा गुणधर्म आहे. शेवटी त्यांना बुद्ध जो मुद्दा लक्षात आला तो जागृतीचा आहे.
आणि तिथं त्यांना त्या जागृतीच्या आधारे त्यांना बोधीप्राप्ती झाली, ते बुद्ध झाले, अरहत झाले, निर्वाण प्राप्ती झाली, दुःखमुक्ती मिळाली. तेव्हा त्यांचं वय केवळ 35 वर्षाचं होतं आणि पुढे 80व्या वर्षापर्यंत त्यांनी ही शिकवण इतरांना सांगितलेली आहे अनुभवाच्या आधारे, आणि अनेकांना त्यांनी दुःखातून मुक्त केलेला आहे किंवा मार्ग दाखवला, मार्गदाता. तर एवढे जागृतीचं महत्व आहे हे लक्षात घेण्यासाठी आपण आठवड्याची ही मीटिंग घेत असतो. तर याच्यामध्ये रेग्युलर येत चला. आपले काही प्रश्न असतील त्याच्यावर आपण चर्चा पण करू शकतो. इथे वन वे चालत नाही, म्हणजे आपण बोलणार आणि बाकीच्यांनी ऐकायचं असं नाही. आपण चर्चा करू शकतो. कारण आता असं आहे की हे आपण परत परत लक्षात घेतो की आजकाल ज्ञानी लोकांची कमतरता नाही, माहिती असलेले खूप लोक आहेत. म्हणजे त्रिशरण, पंचशील, बुद्धपूजा, सगळे पाठ, ते काय म्हणतात परित्राण पाठापर्यंत सगळं माहिती आहे. अष्टांग मार्ग माहिती आहे, 4 सत्य माहिती आहे, सप्तबोध्यांग माहिती आहे. अगदी त्रिपिटकाचार्यापर्यंत लोक गेलेले आहेत, आचार्य बनेपर्यंत लोक गेलेले आहेत. अनेक प्रकारच्या ध्यान साधना लोक करतायत, प्रवचन देत आहेत. त्याच्यामुळे ज्ञान कानावर पडणं किंवा वाचायला मिळणं, ऐकायला मिळणं ही गोष्ट अवघड नाही. आणि सांगणारे खूप लोक आहेत. त्याच्यामुळे आपलं ज्ञान हे थोडं थोडं वाढत चाललंय. पण प्रॉब्लेम थोडा हा पण झाला की ज्ञान आपल्याला उपयोगात आणता येत नाही. आता बुद्धाची शिकवण जर दुःखमुक्तीची आहे, म्हणजे आपले प्रश्न सोडवण्याची आहे, आपल्या जीवनातले प्रश्न सोडवण्यासाठी जर बुद्धांची शिकवण आहे, आणि आपण स्वतःला जर प्रश्न विचारला की मला दुःखमुक्ती मिळू शकते काय, मी बुद्धांसारखा बनू शकतो काय, का बुद्धांचा अनुभव मला येऊ शकतो काय, तर 99% लोकांना वाटतं नाही ते आपलं काम नाही. मग ते जर आपलं काम नाही तर मग बुद्ध धर्माचा उपयोग काय. आणि बाबासाहेबांनी बुद्ध धर्म कशासाठी दिला, मग प्रश्न सोडवण्यासाठी दिलाय ना, का त्याच्यात फक्त गुंतून राहण्यासाठी, फक्त अभ्यास करा, पठण करा, काय सामाजिक समारंभ घ्या, तेवढ्यासाठी बुद्ध धर्म आहे का? नाही. बुद्ध धर्म हा जीवनातले प्रश्न सोडवण्यासाठी आहे. आणि जीवनात ते प्रश्न सोडवायचे असतील तर जीवनाच्या संपर्कात आलं पाहिजे, म्हणजे जीवनाचं भान आलं पाहिजे. त्याला सती म्हटलेलं आहे. तर आपण जागृती म्हणतो, भान म्हणतो, आत्मभान, बरेच शब्द आहेत त्याला. अप्पमाद असा एक पाली शब्द आहे. बुद्धांची अंतिम शिकवण अप्पमादेन संपादेत, सावधानता, अलर्टनेस, अवेअरनेस, अवेकनिंग. आता आपण एक जो नवीन ग्रुप ग्रुपचं नवीन नाव जे आता कालच टाकलेलं आहे, सती स्कूल ऑफ अवेकनिंग. अवेकनिंग म्हणजे जागृती आहे. आणि आपण जे आता वर्ग घेणार, शिबिर घेणार, किंवा ऑनलाईन ज्या मीटिंग आपण घेणार, कार्यशाळा घेणार, त्या जागृतीसाठी आतापर्यंत होत्या. आता जर त्याचं स्वरूप आपल्याला आणखी व्यापक आणि सिस्टमॅटिक करायचंय, पद्धतशीर. आणि ती पद्धती काय आहे हे आपण आधी बऱ्याच वेळेला सांगितलेलं आहे. तर प्रत्यक्ष शिबिरं घेऊन किंवा ऑनलाईन मिटिंगा घेऊन, वर्ग आणि शिबिरं घेऊन आपण ती जी पद्धत आहे त्या पद्धतीवर आपण काम करणार आहोत. लवकरच आपला का इथे जिथे मी राहतो तिथेच वरच्या मजल्यावर सती स्कूल ऑफ अवेकनिंगचं एक छोटस एक हॉल काढलेला आहे प्रॅक्टिससाठी, ते समजून घेण्यासाठी. आणि त्याचं ओपनिंग हे लवकरच आपण करणार आहोत.
आणि आपलं काम जे बऱ्याच वर्षांपासून सुरू केलेलं आहे ते आपण पद्धतशीरपणे कंटिन्यू करणार आहोत, पुढे नेणार आहोत. तर सध्या मी इथे थांबतो आणि आपले काही प्रश्न असतील, काही चर्चेला मुद्दे असतील तर आपला माईक आपण ओपन करायचा आहे आणि बोलायचं आहे.